नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. सावनेर तालुक्यातील वाकी डोहात बुडून तरुणाचा मृत्यू. वाकीवूड परिसरातील कन्हान नदीत गेल्या काही दिवसांपासून अनेकांचा बुडून मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. शुक्रवारलाही राजेश हरिश्चंद्र पराते वय 33 वाजपेयी नगर कलमना नागपूर या तरुणाची वाकीच्या डोहात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. माहितीनुसार राजेशच्या हाताला काही दिवसापासून काम नव्हते. घरी छोटीशी किराणा दुकान लावून उदरनिर्वाह चालू होता. त्यात घरचे भागत नसून तो पत्नी व आईला काम पाहण्यासाठी सांगून घरून निघाला होता. त्याला 4-5 महिन्याचे लहान बाळ असून परिवारावर संकट कोसळले. नागपूरहून तो वाकी परिसरात कसा आला आतापर्यंत कळले नाही. तेथील अवस्था पाहून राजेश नदीपात्रात पोहण्यासाठी उतरला असावा. नदीत पाण्याचा अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. तो एकटा असल्यामुळे त्याला कोणी वाचविण्याचा प्रयत्न करण्यापूर्वीच तो पाण्यात बुडाला. शुक्रवारी सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान मृतदेह पाण्यावर तरंगत दिसल्यावर परिसरातील लोकांनी पोलिसांना माहिती दिली. वाकीवूड परिसरात सातत्याने होत असलेल्या अशा घटनांमुळे खाप्याचे तत्कालीन ठाणेदार मनोज खडसे यांनी परिसरात सूचना फलकही लावले आहेत. परंतु या फलकाकडे दुर्लक्ष करीत अनेक तरुण नदीत पोहायला उतरतात, आपले जीव गमावून बसतात. या घटनेची माहिती मिळताच खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील दहिभाते, पोलीस हवालदार नरेश ते, होमगार्ड नंदू सोनेवार सोबत घटनास्थळ गाठले. सामाजिक कार्यकर्ता हितेश बनसोड यांनी आपल्याला हितज्योती आधार कार्ड टीमसह मृतदेह नदीपात्रातून काढला व आपल्या रुग्णवाहकेतून सावनेर येथे सरकारी दवाखान्यात उत्तरेतर तपासणीसाठी नेले. शवविच्छेदन करून मृतदेह परिवाराच्या स्वाधीन करण्यात आला. ठाणेदार सुनील दहिभाते यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा व प्राथमिक तपास नरेश ते यांनी केला, तर पुढील तपास एएसआय विशाल बेलसरे करीत आहे. प्रतिनिधी सावनेर तालुका रिपोर्ट पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्ट.